इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 5.3 त्यातला पहिला प्रश्न. खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस आणि त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस तसेच घटना ए बी सी संच स्वरूपात आणि एन नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी लिहा. तर पहिला प्रश्न आहे, एक फासा टाकला असता घटना आहेत एसाठी वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे, बी आहे वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे आणि घटना सी आहे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. बघा, एक फासा टाकला असता पहिल्यांदा आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. एस बरोबर 1 2 3 4 5 6. फास्यावर 6 अंक असतात त्यामुळे नंबर ऑफ एस बरोबर 6 येतील. आणि घटना ए वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळण्याची आहे, तर समसंख्या येणार 2 4 आणि 6. तर नंबर ऑफ ए बरोबर 3 येणार. वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे, विषम संख्या आहेत 1 3 5, तर नंबर ऑफ पी येणार 3. आणि घटना सी आहे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची, तर मूळ संख्या इथे आहेत 2 3 आणि 5, म्हणून सी बरोबर 3 घटना, नंबर ऑफ सी बरोबर 3. दुसरा प्रश्न आहे, 2 फासे एकाच वेळी टाकले असता. घटना ए आहे वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज 6च्या पटीत. बीसाठी घटना आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 आणि सीसाठी घटना आहे दोन्ही फाशांवरील अंक समान असणे. बघा, 2 फासे एकाच वेळी टाकले असता 36 घटना येतात. म्हणजे पहिल्या फाश्यावर 1, दुसऱ्या फाश्यावर 1, पहिल्या फाश्यावर 1, दुसऱ्या फाश्यावर 2, असं करत 6 पर्यंत. परत पहिल्या फाश्यावर 2, दुसऱ्या फाश्यावर 1 2 3 4 5 6, अशा पद्धतीने एकूण 36 घटना येतात. तर या पद्धतीने मांडलेलं आहे मी. असं सॅम्पल स्पेस नमुना अवकाश एस बरोबर 1 1 ते 6 6 पर्यंत असे 36. एन ऑफ एस येणार 36. नंतर घटना ए आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. 6च्या पटीत असणे म्हणजे 6 12 सायत्रिक 18 अशा पद्धतीनं. तर इथं आपल्याला मिळतात बघा, 1 आणि 5 6, 2 आणि 4 6, 3 आणि 3 6, 4 आणि 2 6, 5 आणि 1 6 आणि 6 आणि 6 12, अशा एकूण 6 घटना आपल्याला मिळतात इथं. तर नंबर ऑफ ए आले 6. घटना बी आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. म्हणजे दोन्हींची बेरीज किती आला पाहिजे? 10. कमीत कमी 10 म्हणजे 11 असतील तरी पण चालेल. 11 असेल 12 असेल, जे कमीत कमी 10 म्हणलेलं आहे. 10पेक्षा जास्त असतील तर चालतात. मग बी बरोबर 4 6 5 5, 4 आणि 6 10, 5 आणि 5 10, 5 आणि 6 11, 6 आणि 4 10, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12, असे एकूण किती येतील? 6 घटना येतील. नंबर ऑफ बी बरोबर 6. तसेच घटना सीसाठी दोन्ही फाशांवरील अंक समान असणे. आता समान असणारे 6 अंक येणार. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6, अशा 6 घटना येतील. नंबर ऑफ सी बरोबर 6. तिसरा प्रश्न आहे, 3 नाणी एकाच वेळी फेकली असता. एसाठी अट आहे कमीत कमी 2 छाप मिळणे, बीसाठी आहे 1 ही छाप न मिळणे आणि सीसाठी आहे दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे. बघा, 3 नाणी एकाच वेळी फेकली असता आपल्याला संभाव्यता येतात 8. बघा, एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, एच टी टी आणि टी एच टी, टी टी एच आणि टी टी टी, अशा पद्धतीने आपल्याला 8 घटना मिळतात. एन ऑफ एस बरोबर 8. घटना एक कमीत कमी 2 छाप मिळण्याची आहे. मग एक किती येणार? 2 छाप मिळणारे अशा किती घटना आहेत? तर एच एच एच, एच एच टी, एच टी एच आणि टी एच एच, अशा इथपर्यंत म्हणजे 4 घटना आहेत. नंबर ऑफ ए येणार 4. आणि नंबर ऑफ बी आहे 1 ही छापानं मिळणे, म्हणजे फक्त काट्या असणार त्याच्यामध्ये. मग बी येणार टी टी टी, म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर 1 आला. आणि नंबर ऑफ सी म्हणजे घटना सी आहे दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे, तर सी बरोबर एच एच एच, एच एच टी, टी एच एच आणि टी एच टी, अशा 4 घटना येणार. नंबर ऑफ सी बरोबर 4.